welcome to the English class. My friends, last period we had learned about this lesson, World Heritage. We have completed this lesson last period. Today, we are going to learn about the English workshop given below the text. You should open your book and see on page number 78. Take your notebook and pen and write down some activities in your notebook. Today, we are going to discuss and learn about the activity number 1 in English workshop. The first activity is given on page number 78. Write the importance of the years given below with a reference to World Heritage Sites. विद्यार्थी मित्रो, पान नंबर 78 वरती आपणाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपणाला एक टेबल दिलेला आहे आणि त्या टेबलमध्ये दोन कॉलम दिलेले आहेत. एक इयर आणि दुसरं इम्पॉर्टन्स. म्हणजे दिलेल्या टेबलामध्ये आपण वर्ल्ड हेरिटेज साईटच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची वर्ष कोणकोणती आहेत ते तिथं लिहायची आहेत. इयर 1959. In this year, UNESCO launched an international campaign to protect temples and artifacts. म्हणजे 1959 मध्ये युनेस्कोनं जे कलाकृती आहे, जी मंदिरं आहेत, सांस्कृतिक मंदिरं आहेत, त्याचं जतन करण्याची जबाबदारी ही युनेस्कोवरती असेल असं 1959 मध्ये नोंदवण्यात आलेलं आहे. 1965 मध्ये in 1965 established World Heritage Trust in in the White House in US. In 1968, the World Heritage Sites set up the goals and presented them at the United Nations Conference. In 1972, the conventions concerning the protection of the world cultural and natural heritage was adopted by UNESCO General Conference. And in 2009, 819 World Heritage Sites were located in 148 countries. म्हणजे 2009 साली संपूर्ण विश्वामधून 148 देशामधून 890 ही वर्ल्ड हेरिटेजची साइट्स निवडण्यात आली. हियर वी कंप्लीट दिस फर्स्ट ॲक्टिव्हिटी. नाउ सी ऑन पेज नंबर 79. ॲक्टिव्हिटी नंबर 2. दिस ॲक्टिव्हिटी इज नेम द फॉलोइंग. खालील विधानांच्या मध्ये दिलेल्या विधानांना नावं द्या असं सांगितलेलं आहे. द फर्स्ट ए, द कंट्री वेअर माउंट हंक्शन इज सिच्युएटेड डॅश डॅश. द आन्सर इज चायना. म्हणजे माउंट हंक्शन माउंट हंक्शन हे स्थापन केलेलं ठिकाण हे चायनामध्ये आहे. चायना या देशामध्ये आहे असं इथं सांगितलेलं आहे. बी, the famous dam in Egypt on River Nile, Aswan High Dam. Number C, the place where the conference based on human environment was held, Stockholm in Sweden. D, the country in which the highest number of the World Heritage Sites are, Italy. म्हणजे विश्वामध्ये सर्वात जास्त जागतिक वारशाची ठिकाणं असणारं इटली हा देश आहे. अँड लास्ट वन इज ई, द बॉडी विच कॅन एक्सक्लूड अ साईट फ्रॉम द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट, द वर्ल्ड हेरिटेज कमिटी.
म्हणजे जी समिती असते ती वर्ल्ड हेरिटेजची समिती ही काही वर्ल्ड हेरिटेज लिस्टमधून ठिकाणे वगळण्याचं काम करत असतं. ॲक्टिव्हिटी नंबर 3, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. खालील विधाने पूर्ण करा असं या ॲक्टिव्हिटीमध्ये इथं सांगितलेलं आहे. म्हणजे पाठामधील विधानं इथं दिलेली आहेत आणि ती टेक्स्टबुकच्या साहाय्यानं कोर्सबुकच्या साहाय्यानं आपण ती पूर्ण करायची आहेत. द वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन्क्लूड्स, म्हणजे वर्ल्ड हेरिटेज ठिकाणामध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट असतात. प्लेसेस दॅट आर द सिग्निफिकंट कल्चरली अँड नॅचरली इन्क्लुडेड फॉरेस्ट, लेक्स, मॉन्युमेंट्स, बिल्डिंग्स. बी, there were around 819 world heritage sites in the world. म्हणजे जवळजवळ जगभरामध्ये 890 जागतिक वारसा स्थळं आहेत. सी, the role of a world heritage committee is to establish which site will be listed as a UNESCO world heritage. D, the tenure means कारकीर्द. The tenure of a World Heritage Committee is dash dash. That means the 6 years terms. 6 वर्षाचा कालावधी किंवा कारकीर्द वर्ल्ड हेरिटेज कमिटीची असते. E, we can get more information about the World Heritage sites from its website. अधिक जर आपणाला माहिती मिळवून घ्यायची असेल तर वर्ल्ड हेरिटेज साईट या वेबसाईटवरती, म्हणजेच ती वेबसाईट दिलेली आहे पान नंबर 78 वरती शेवटच्या ओळीला, वेबसाईट ॲट whc.unesco.org या वेबसाईटवरती आपल्याला पाहायला मिळते. नाउ वी आर गोइंग टू लर्न अँड डिस्कस अबाउट द ॲक्टिव्हिटी नंबर 4. In this activity, there is a given a web in your book and you should complete the web with the help of the course book. The activity is asking here, complete the following web by giving reason why World Heritage sites are in a danger. खालील दिलेला जाल तक्ता पूर्ण करायचे आहे की वर्ल्ड हेरिटेज साइट्स आज धोक्यामध्ये आलेली कोणकोणती कारणं आहेत हे इथं सांगितलेलं आहे. In the center, World Heritage sites are in danger because of war. The first reason is given printed in this web, and with the other reasons you should take the help of your course book and complete this web. जगामधील आज जागतिक वारसा स्थळं धोक्यामध्ये आलेली आहेत. त्याचं पहिलं कारण आहे वार, पोचिंग, नॅचरल डिझॅस्टर्स म्हणजे नैसर्गिक आपत्ती, अतिक्रमण, अर्थक्वेक. नॅचरल डिझॅस्टरमध्ये अर्थक्वेक येतं. त्याच्यानंतर अर्बनायझेशन, इथं मॅनमेड डिझॅस्टर आहे अर्बनायझेशन. अनकंट्रोल्ड अर्बनायझेशन म्हणजे अनियंत्रित शहरीकरण. हेवी टुरिस्ट ट्रॅफिक, हेही मानव निर्मित आपत्ती आहे. एअर पोल्युशन, दिस इज द नॅचरल डिझॅस्टर. ॲसिड रेन, एअर पोल्युशन, ॲसिड रेन अँड एअर पोल्युशन, this is also natural disaster. With all these reasons, World Heritage sites are in a danger. या सर्व कारणांच्यामुळं हे जागतिक जी ठिकाणं आहेत ती आज धोक्यात आलेली आहेत. ॲक्टिव्हिटी नंबर 5, ॲन्सर इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या असं सांगितलेलं आहे. ए ॲक्टिव्हिटी, व्हॉट आर द ड्युटीज किंवा व्हॉट आर युअर ड्युटीज टुवर्ड्स प्रिझर्वेशन ऑफ एनी हिस्टॉरिकल साईट. कोणतेही ऐतिहासिक स्थळ
जतन करण्याची आपली जबाबदारी कोणती आहे हे इथे विचारलेले आहे. आपली कर्तव्य कोणकोणती आहेत? त्याचं उत्तर आपणाला असं देता येईल या कोर्सबुकच्या माध्यमातून, या टेक्स्टच्या माध्यमातून. इट इज आवर ड्युटी टू प्रिझर्व देम केअरफुली. When we visit these places, don't spoil their beauty. We should paint a race to the higher ground, protect from the acid rains and pollution, etc. In this way, we can preserve these historical sites. बी ॲक्टिव्हिटी इथे विचारलेली आहे. व्हाय शुड वी प्रिझर्व द वर्ल्ड हेरिटेज साईट्स? आपण का बरं वर्ल्ड हेरिटेज साईट्स आपण यांचं जतन केलं पाहिजे असं इथं का म्हटलेलं आहे? व्हाय शुड वी प्रिझर्व द वर्ल्ड हेरिटेज साईट्स? का बरं जतन करावं? इट इज आवर ड्युटी टू प्रिझर्व देम केअरफुली बिकॉज when we visit these places are very significant cultural and as well as the natural important to the humanity. कारण मानव जातीसाठी ही सांस्कृतिक असू देत, नैसर्गिक असू देत, ही स्थळं अतिशय महत्त्वाची आहेत. त्यामुळं आपण त्याचं जतन करणं हे गरजेचं आहे. सी ॲक्टिव्हिटी. इन ॲक्टिव्हिटी नंबर 4. What is the role of World Heritage Sites in promoting tourism in any country? What is the role of World Heritage Site? म्हणजे पर्यटनासाठी चालना देण्यासाठी वर्ल्ड हेरिटेज साईटची भूमिका कोणती असते? कोणत्याही देशामध्ये पर्यटन विकासांना चालना देण्यासाठी वर्ल्ड हेरिटेज साईटची भूमिका कोणती? The World Heritage Site plays a very important role in promoting tourism in countries. World Heritage Sites, this committee is protect to this place, provide fund to this place, and tourism industries increase their income in the world. In this way, this World Heritage Sites promote tourism in any country. Now turn the page and see on page number 80. Here on page number 80, activity number 6, I am going to read this activity. Look in your book carefully about this activity. Read the following duties towards preservation of any historical sites and make sentences about each of our duties. Here the question is asking, आपली कर्तव्य कोणकोणती आहेत की ऐतिहासिक ठिकाणं यांची जपणूक करण्यासाठी आपली कोणकोणती कर्तव्य आहेत? त्याच्यासाठी काही तिथं वाक्य दिलेले आहेत, ती वाक्य आपण पूर्ण करायचे. पहिलं दिलेलं आहे उदाहरणादाखल इथं. द फर्स्ट वन इज गिवन इन एक्झाम्पल, ओबे रूल्स अँड रेग्युलेशन्स. You should complete with the help of this word obey rules and regulation. या वाक्याच्या साहाय्यानं आपण तिथं वाक्य तयार करायचं आहे. व्हिजिटर्स मस्ट ओबे द रूल्स अँड रेग्युलेशन डिस्प्लेड ॲट द एंट्रन्स. म्हणजे पर्यटकांनी जी प्रवेशिकेच्या मार्गेमध्ये फलकावरती जी रूल्स अँड रेग्युलेशन्स दिलेले आहेत त्याचं पालन करावं. अशा पद्धतीनं खाली काही वाक्य दिलेले आहेत, जवळजवळ 6 वाक्य दिलेले आहेत. त्या 6 वाक्यांचं रूपांतर आपण आपल्या वाक्यांच्या मध्ये करायचं आहे. या प्रत्येक वाक्यामध्ये आपण शक्यतो करून क्रियापदानं सुरुवात जर केली तर ते वाक्य काय होतं, एक डिस्प्ले करण्याचा बोर्ड तयार होतं, ज्या पद्धतीनं ओबे रूल्स अँड रेग्युलेशन्स.
असं दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं तिथं काही सजेशन्स दिलेले आहेत. मेंटेन डिसिप्लिन अँड ऑर्डर, मेंटेन क्लीनलीनेस, यूज डस्टबिन अँड गार्बेज बॅग्स, ऑब्झर्व सायलेन्स, मेंटेन एन्व्हायरमेंटल सेफ्टी, and last one is protect our country's history or heritage. With the help of these sentences, you should frame some sentences. First, maintain discipline and order. All visitors must maintain discipline and order in the places. Another one, maintain cleanliness म्हणजे स्वच्छता राखा. The visitors should maintain cleanliness in the area. अशा पद्धतीने आपण ते वाक्य पूर्ण करू. Third, use dustbins and garbage bags. They must use the dustbins and garbage bags for throwing leftovers. म्हणजे शिल्लक राहिलेलं जे काही साहित्य असेल त्याच्यासाठी डस्टबिनचा किंवा कचरा कोंडीचा उपयोग करा असं इथं सांगितलेलं आहे. ऑब्झर्व सायलेन्स. व्हिजिटर्स मस्ट ऑब्झर्व सायलेन्स ॲट द साईट. नेक्स्ट वन, मेंटेन environmental safety. Visitors should maintain environmental safety for their own safety. And last one is protect our country's history or heritage. म्हणजे आपल्या देशाची जी वारशाची ठिकाणं आहेत, ऐतिहासिक ठिकाणं आहेत, त्याचं जतन करा. It is our duty to protect our country's history or the heritage. In this way, here we completed activity number 6 with the help of given points there. Now we are going to discuss about the activity number 7. In the activity number 7, complete the following flowchart by choosing from the options given below to show how any site of any country can become a World Heritage Site. Here this activity is asked to you. एखाद्या देशाचे एखादे स्थळ जागतिक वारसा स्थळ कसे बनू शकते हे दर्शविणाऱ्या पुढे दिलेल्या पर्यायातून किंवा प्रवाही तक्त्यामधून ते पूर्ण करा असं सांगितलेलं. हा प्रवाही तक्ता पूर्ण करण्याकरता खाली आपणाला एकूण 5 वाक्य दिलेली आहेत. प्रवाही तक्ता जो दिलेला आहे त्याच्या खालच्या बाजूला पान नंबर 80 वरती काही वाक्य दिलेले आहेत आणि ही वाक्य आपण त्या प्रवाही तक्त्यामध्ये भरायची आहेत. आता ही वाक्य कशी दिलेली आहेत ती विस्कळीत दिलेली आहेत आणि आपण त्या पाठाच्या साहाय्याने आपण ती विस्कळीत दिलेली वाक्य त्या प्रवाही तक्त्यामध्ये आपण पूर्ण करायची आहे. टेक ॲन इन्व्हेंटरी. आता इथं टेक ॲन इन्व्हेंटरी मध्ये आपण पहिलं आपण असं घेऊया, inclusion of the name of a site for the nomination in a tentative list after an inventory in the country or a state. म्हणजे देशामधून किंवा राज्यामधून त्या ती साईट शोधून नामांकनासाठी प्रायोगिक यादीमध्ये नोंदविणे हा पहिला मुद्दा. नाउ द सेकंड सेंटेन्स इज inclusion of the name of a site from the tentative list to the nomination file. म्हणजे त्या स्थळाची नावे प्रायोगिक लिस्टमध्ये जागतिक वारसा यादीसाठी नामांकनासाठी नोंदविणे. हे 2 नंबरच्या प्रवाही तक्त्यामध्ये आपण इथं भरू शकतो. त्याच्यानंतरचा 3 नंबर प्रवाही तक्तामध्ये आपण हे वाक्य घालू शकतो. या 5 नंबरच्या वाक्यामध्ये दिलेलं हे 3रा नंबरचं वाक्य येईल. अ रिव्ह्यू ऑफ द फाईल इन्क्लुडेड बाय द ॲडवायझरी बॉडीज. म्हणजे सल्लागार समितीमध्ये त्या नामांकन फाईलचं परीक्षण केलं जातं. त्याच्यानंतरचं 4 नंबरचं वाक्य,
चौथंच वाक्य यामध्ये दिलेलं आहे. डिसिजन ऑफ द वर्ल्ड हेरिटेज कमिटी आफ्टर रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेटेड फाईल. म्हणजे वर्ल्ड हेरिटेज कमिटी त्याच्यावरती निर्णय घेतं, नॉमिनेट फाईलला त्याच्यावरती विचार करतं आणि निर्णय घेतं. अँड द लास्ट सेंटेन्स इन द फ्लो चार्ट वी शुड कंप्लीट देअर नेम ऑफ द साइट्स इज इन्स्क्राइब्ड ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट आफ्टर मीटिंग द क्रायटेरिया. म्हणजे देशामधून किंवा राज्यामधून आलेल्या त्या साइट्स जी ठिकाणं आहेत त्याचं नाव प्रायोगिक यादीमध्ये नोंदवल्यानंतर एखादी जरी क्रायटेरिया ते पूर्ण करत असेल तर त्याचं यादीमध्ये नाव घेणं आणि त्याला वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित करणं. हिअर वी कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन ऑन पेज नंबर 18. Now we are going to discuss about the activities. Activity number 8. This activity is given on page number 81. Activity number 8. Match the pairs to define different roles of the World Heritage Site. आता या ॲक्टिव्हिटीमध्ये एक टेबल दिलेला आहे, ए आणि बी असे दोन कॉलम आहेत आणि त्यामध्ये आपणाला काय करायचं आहे, वर्ल्ड हेरिटेज साईटचे विविध रोल्स कोणते आहेत, डिफरंट रोल्स कोणते आहेत हे आपण सांगायचे आहेत. आता ए मध्ये दिलेले आहेत एकूण 9 वाक्य आणि त्याच्यामध्ये रोमन तिथं अल्फाबेटिकल काही 9 वाक्य दिलेले आहेत, त्यांचे आपण जोड्या लावायचे आहेत. ए मधील पहिलं वाक्य, आयडेंटिफाय कल्चरल अँड नॅचरल साइट्स. म्हणजे सांस्कृतिक आणि नैसर्गिक साइट्स ओळखणे. त्यामध्ये बी कॉलममध्ये दिलेलं बी हे वाक्य बघा, ऑफ आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यूज अक्रॉस द कंट्रीज. म्हणजे संपूर्ण जागतिक त्याचं व्हॅल्यू आपण शोधणं आणि मग ते आयडेंटिफाय करणं. नंबर 2, आयडेंटिफाय साइट्स ऑफ. म्हणजे असे ठिकाणं आपण आयडेंटिफाय करणं, त्याचा शोध घेणं. त्याच्यामध्ये याचे हे वाक्य दिलेलं आहे बी कॉलममध्ये, ते आपण तिथं ठेवू. स्पेशली इम्पॉर्टन्स फॉर एव्हरीवन. आयडेंटिफाय साइट्स ऑफ स्पेशल इम्पॉर्टन्स फॉर एव्हरीवन. त्याच्यानंतर 4 नंबरची ॲक्टिव्हिटी बघा, युनेस्को सिक्स टू सी आकडा सी हे सेंटेन्स बघा तिथं, प्रिझर्व आउटस्टँडिंग साइट्स अँड नॅचरल रिसोर्सेस. 5 नंबर सेंटेन्स, वर्ल्ड हेरिटेज साइट्स शुड हॅव relevant development plan policies. Number 6, World Heritage Site should F sentence protect these sites. 7 number, World Heritage Sites serve as an asset for economic development and investment. 8 number sentence, World Heritage Site should ensure a sentence बघा, green, local based, stable and decent jobs. 9 number, it should at large develop tourism. In this way we can match the pairs to different roles of the World Heritage Sites. Now activity number 9 is given on page number 81. Activity number 9. Do you know the difference between? तुम्हाला माहित आहे यामधला फरक कोणत्या दोन्ही मधला? वर्ल्ड हेरिटेज अँड कल्चरल हेरिटेज. आता जागतिक वारसा स्थळ आणि सांस्कृतिक वारसा स्थळ या दोन्ही मधला फरक काय आहे हे आपण पाठाच्या सहाय्यानं इथं सांगायचं आहे. आता वर्ल्ड हेरिटेज इज रिलेटेड विथ द नॅचरल.
or man-made places that are recognized as international importance. It includes the sites of a historical, cultural and natural importance. आता वर्ल्ड हेरिटेज हे कशाशी संबंधित असतं? नॅचरल किंवा मॅनमेड प्लेसेस याच्याशी ते रिलेटेड असतं. आणि कल्चरल हेरिटेज सांस्कृतिक वारसा हे कशाशी निगडीत असतं? कल्चरल हेरिटेज इज रिलेटेड विथ द पर्टिक्युलर सोसायटी ऑर अ ग्रुप. एका खास सोसायटीसाठी किंवा एखाद्या ग्रुपसाठी इट्स आयडियाज, कस्टम्स, बिलीफ्स, आर्ट, लिटरेचर. Cultural heritage is limited only the cultural importance. That is the difference between the world heritage and cultural heritage. वर्ल्ड हेरिटेज हे व्यापक असतं आणि कल्चरल हेरिटेज हे केवळ कोणत्या तरी एखाद्या खास सोसायटीच्या संबंधित असतं. हा फरक याच्यामध्ये आहे. रेफर टू अ डिक्शनरी, इनसायक्लोपीडिया, रेफरन्स बुक, वेबसाईट, गुगल सर्च टू गेट द डिटेल्ड मीनिंग. आणि अधिक आपणाला माहिती जर आवश्यक असेल तर आपण या सर्व साधनांचा सहकार्यानं आपण ते शब्द शोधू शकतो. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 10. Activity number 10 is given here. Following are the ways to preserve world heritage sites. म्हणजे खालील काही पद्धती दिलेल्या आहेत. वर्ल्ड हेरिटेज साईट्सच्या खालील पद्धती दिलेल्या आहेत की जेणेकरून ते आपण जतन करू शकू. ट्रान्सफर दीज पॉइंट्स इनटू अ स्मॉल फोटो पॅरेग्राफ्स. सजेस्ट सुटेबल टायटल. आणि आपण काय करायचं, एक छोटा परिच्छेद तयार करायचा आहे. या छोट्या परिच्छेदामध्ये खाली दिलेले काही मुद्दे आहेत, ते मुद्द्यांच्या वरून आपण परिच्छेद तयार करून त्याला योग्य असं शीर्षक द्यायचं आहे. आता कोणकोणते 4 मुद्दे दिलेले आहेत तिथं बघा. एक, प्रॅक्टिकल कन्झर्वेशन ऑफ अ पोस्टरिटी. म्हणजे भावी पिढीसाठी या वर्ल्ड हेरिटेज साईटचं आपण जतन करणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर 2 नंबरचा मुद्दा, ह्युमन ॲनिमल ट्रेसपासिंग. म्हणजे मानवाचं किंवा प्राण्यांचं हे अतिक्रमण याच्यापासून आपण त्याला नियंत्रित ठेवायचं आहे. 3 नंबरचा मुद्दा, अनमॉनिटर्ड, अनकंट्रोल्ड, अनरेस्ट्रिक्टेड ॲक्सेस. म्हणजे अनियंत्रित प्रवेश. आणि शेवटचा मुद्दा आहे, थ्रीट ऑफ अ लोकल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह निग्लिजन्स. म्हणजे स्थानिक प्रशासनाचं किंवा स्थानिक प्रशासनाचं जे काय थ्रीट आहे किंवा प्रशासनासंबंधीचं निग्लिजन्स आहे, दुर्लक्ष आहे, याच्याकडे आपण लक्ष देणं. विथ द हेल्प ऑफ दीज 4 पॉइंट्स यू कॅन फ्रेम अ शॉर्ट पॅरेग्राफ with the help of these points and give a suitable title for it. Now I am going to read the answer. Preserving the nation's true wealth. This is the title of this paragraph. Now the paragraph is, world heritage site need to be preserved as they are the wealth of the people. We must take ownership to ensure that we not only maintain them but also preserve and conserve them for our future generation. म्हणजे केवळ आपण त्या जागतिक वारसा ठिकाणांचं जतन करता कामा नये, तर ते सुरक्षित ठेवणं, फ्युचर जनरेशनसाठी सुरक्षित ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे. फॉर दिस they should be protected from any damage caused due to human or animal trespassing. The visits to such sites should be monitored or controlled. Also, the local administrative bodies in charge of their upkeep must be held accountable for its maintenance. म्हणजे तिथं दिलेले जे प्रशासकीय यंत्रणा आहेत त्या प्रशासकीय यंत्रणेला सुद्धा आपण
अधिकार द्यायला पाहिजे आणि त्या प्रशासकीय लोकांनी त्याचं स्थानिक प्रशासनानं त्याच्याकडं लक्ष देणं हे गरजेचं असतं. In this way, here we completed the activity number 10. You can take all these points in your notebook and complete the paragraph, and after that suggest a suitable title for this paragraph. Now the activity number 11 on page number 81. Find from the text. पाठामधून निवडा किंवा शोधा. Minimum 8 words. कमीत कमी 8 शब्द related to cultural heritage and make a word register. सांस्कृतिक वारशाच्या संबंधित आलेले पाठामध्ये कोणतेही 8 शब्द निवडा and make a word register आणि त्यांची यादी तुम्ही बनवा. Arrange them in an alphabetical order आणि नंतर ते 8 शब्द आपण वर्ड रजिस्टर केल्यानंतर नोंदविल्यानंतर ते अल्फाबेटिकली ऑर्डर प्रमाणे वर्णानुक्रमाने त्याची मांडणी करा. म्हणजे पाठामध्ये आलेले सांस्कृतिक वारशाच्या संबंधित कमीत कमी 8 शब्द शोधून त्याची यादी करून त्यात ते वर्णानुक्रम त्याची मांडणी आपण करायची आहे. आता अशी बरीच शब्द कल्चरल हेरिटेजसाठी आलेली आहेत, ते आपण शोधायचे आहेत. फॉर एक्झाम्पल कल्चर, हिस्ट्री, नेचर, सिग्निफिकन्स, त्याच्यानंतर टेम्पल्स, artifacts. These all are the words related with the cultural heritage. Now you should frame them with in a alphabetical order. आणि ते आपण काय करायचं आहे, अल्फाबेटिकली त्याची मांडणी करायची आहे. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 12. आता ॲक्टिव्हिटी नंबर 12 आपण पाहूया. पान नंबर 81 वरती ॲक्टिव्हिटी नंबर 12 दिलेली आहे. Look at the words and their meanings. Underline the correct alternatives. काही शब्द दिलेले आहेत तिथं, पाठामध्ये आलेली काही शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दांचा समानार्थी असणारा शब्द दिलेल्या ऑब्जेक्टिव्ह मधून आपण शोधून तिथं लिहायचा आहे. आता तिथं पहिलं बघा, डिटरमाइन. त्याचा अर्थ, त्या डिटरमाइन या शब्दाच्या अर्थाचा एक शब्द आपण त्यामध्ये शोधायचा आहे. डिटरमाइन म्हणजे निश्चित करणे. आता या शब्दाचा अर्थ ए थिंक ओव्हर, बी डिसाइड, सी आस्क फॉर, डी लुक ओव्हर. आता या 4 पर्यायामधून बी हा पर्याय डिसाइड, डिटरमाइन म्हणजे डिसाइड, निश्चित करणे, निर्णय घेणे, ठरविणे असा अर्थ होतो. त्याच्यानंतर 2 नंबरचा मॉन्युमेंट, त्याचा अर्थ ए स्टॅच्यू, बी पिलर, सी मेमोरियल बिल्डिंग, डी फोर्ट. 4 पर्याय दिलेले आहेत आणि 4 पर्यायामधून मॉन्युमेंट याचा अर्थ स्मारक असा होतो, त्याला सी हा पर्याय योग्य ठरतो, मेमोरियल बिल्डिंग. त्याच्यानंतर 3 नंबरचा आकडा दिलेला आहे तिथं सिग्निफिकंट. सिग्निफिकंटचा अर्थ महत्त्वाचा असा अर्थ होतो. त्याच्यासाठी पर्याय दिलेले आहेत ए क्लेवर, बी इफेक्टिव्ह, सी सिस्टमॅटिक, डी इम्पॉर्टंट. त्यामधील सिग्निफिकंट याच्या समानार्थी वर्ड, याचा सिमिलर वर्ड हा किंवा सिनोनिम्स हा इम्पॉर्टंट हा शब्द येतो. डिझॅस्टर याचा अर्थ काय, आपत्ती. आपत्ती याला समानार्थी शब्द कोणता येतो तिथं बघा, तिथं पर्याय दिलेले आहेत, आपण त्यातनं निवडायचा आहे. ए प्रॉब्लेम, बी इन्सिडंट, सी कॅलॅमिटी आणि डी ॲक्सिडंट. याच्यामध्ये डिझॅस्टर म्हणजे आपत्ती, याचा समानार्थी शब्द सी हा येतो, कॅलॅमिटी म्हणजे आपत्ती. देर आर 2 टाइप्स ऑफ कॅलॅमिटीज, एक नॅचरल कॅलॅमिटी अँड अनदर वन इज मॅनमेड कॅलॅमिटी.
Now turn the page and see on page number 82. पान नंबर 82 उघडा आणि त्यावरती राहिलेल्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटी आपण सोडवूया, आता डिस्कस करूया. ॲक्टिव्हिटी नंबर 13, 13 नंबरची ॲक्टिव्हिटी बघा. Rewrite the following sentences using not only but also and as well as in two separate sentences. This 13 number activity is related with the grammar activity. Number 9 and 10, these two activities are related to writing skill activities. 11 number and 12 number activity is related to language study. Now the activity number 3 is related to grammar activity. खाली काही वाक्य दिलेले आहेत, त्या वाक्यांच्या मध्ये आपण नॉट ओनली बट ऑल्सो ॲज वेल ॲज अशी काही आपण वाक्य ती घालून ती वाक्य जोडायची आहेत. आता पहिलं विधान बघा इथं. युनेस्को and the International Council on Monuments initiated a draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. वाक्य जरी मोठं असलं तरी घाबरून जाण्याचं काही कारण नाही, कारण आपणाला फक्त नॉट ओनली आणि बट ऑल्सो याचा वापर इथं करायचा आहे. आता इथं दोन काय दिलेले आहेत, नाउन्स दिलेले आहेत, युनेस्को आणि इंटरनॅशनल काउन्सिल, आणि त्याच्यामध्ये कंजंक्शन अँड दिलेला आहे. आता ते कंजंक्शन आपण तिथं काढून टाकायचं आहे आणि त्याच्याऐवजी बट ऑल्सो तिथं वापरायचं आहे. पहिल्यांदा बट ऑल्सो वापरू, नॉट ओनली बट ऑल्सो वापरू आणि नंतर मग ॲज वेल ॲज वापरून ते वाक्य पूर्ण करू. आता याचं उत्तर कसं होईल? नॉट ओनली युनेस्को बट ऑल्सो द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स इनिशिएटेड अ ड्राफ्ट convention to create an international organization responsible for protecting cultural heritage, असं ते वाक्य होईल. आणि त्याच्यानंतर ॲज वेल ॲज वापरून हेच वाक्य आपण पुन्हा इथं करूया. युनेस्को ॲज वेल ॲज द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स इनिशिएटेड अ ड्राफ्ट कॉन्व्हेन्शन टू क्रिएट अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज. अशा पद्धतीनं नॉट ओनली बट ऑल्सो किंवा ॲज वेल ॲजचा वापर करून आपण ती वाक्य ट्रान्सफॉर्म करू शकतो, ते रूपांतरित करू शकतो. त्याच्यानंतर 2 नंबरचे विधान बघा. द स्टेट पार्टीज are responsible for identifying and nominating new sites. या वाक्यामध्ये आपण पहिल्यांदा नॉट ओनली बट ऑल्सो वापरूया. द स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल नॉट ओनली फॉर आयडेंटिफाईंग बट ऑल्सो नॉमिनेटिंग न्यू साईट्स, असं ते वाक्य होईल. आता याच्यामध्ये ॲज वेल ॲज वापरायचं, तिथं कंजंक्शन जे दिलेलं आहे ते कंजंक्शन आपण काढून टाकू आणि त्याच्या जागी ॲज वेल ॲज वापरू आणि वाक्य पुन्हा करू. The state parties are responsible for identifying as well as nominating new sites, असं होईल ते. आणखीन एक विधान आपण सोडवू आणि राहिलेली विधानं तुम्ही सोडवा. 3 नंबरचं बघा. ओपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया अँड द हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएन्ना इन ऑस्ट्रिया आर कल्चरल साईट्स ऑफ द वर्ल्ड हेरिटेज. आता याच्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो आपण वापरू. Not only Opera House in Australia, but also the historic center of Vienna in Austria are cultural sites of World Heritage. पूर्णविराम. आता इथं या 3 नंबरच्या वाक्यामध्ये कंजंक्शन अँड हे कुठं दिलेलं आहे ते बघायचं, ते काढायचं आणि त्या ठिकाणी ॲज वेल ॲज वापरून आहे तसं वाक्य आपण तिथं लिहून टाकायचं आहे. अशा पद्धतीनं 4 आणि 5 नंबरची दिलेली विधानं आपण सोडवू शकता नॉट ओनली बट ऑल्सो वापरून किंवा ॲज वेल ॲज वापरून ते आपण सोडवावीत आपल्या वहीमध्ये.
आता याच्यानंतरची 14 नंबरची ॲक्टिव्हिटी आपण पाहूया. पान नंबर 82 वरती दिलेली 14 नंबरची ॲक्टिव्हिटी. रीराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस रिप्लेसिंग ॲज वेल ॲज बाय नो सूनर दॅन. आता इथं खाली काही वाक्य दिलेले आहेत ते आपण पुन्हा लिहायचे आहे. त्या वाक्यामध्ये ॲज सून ॲजच्या ऐवजी आपण काय वापरायचं आहे, नो सूनर दॅन वापरून ती वाक्य लिहायची. आणि कंसामध्ये एक सजेशन दिलेलं आहे, सूचना दिलेली आहे. नोट द फ्रेज नो सूनर मस्ट ऑलवेज बी फॉलोड बाय अन ऑक्झिलरी हेल्पिंग वर्ब. म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाच्या पूर्वी नो सूनरचा वापर आपण करू शकतो. एक उदाहरण दिलेलं आहे तिथं बघा. ॲज सून ॲज ही केम दे ऑल गेव ॲन ॲप्लॉज. आता त्या वाक्यामध्ये नो सूनर वापरायचा आहे, तर त्याच्यापूर्वी ॲज सून ॲज काढून टाकायचं. त्याच्या जागी आपण नो सूनर, त्याच्यानंतर सहाय्यक क्रियापद काय वापरायचं आहे, डिड. कारण केम हे मुख्य क्रियापद दिलेलं आहे, त्यामुळं आपण तिथं डिड वापरायचं आहे. नो सूनर डिड ही कम, केमचं वर्तमानकाळी रूप तिथं कम आलेलं आहे. आता तिथं पहिलं विधान संपलं आणि दुसरं विधान चालू होण्याच्या पूर्वी आपण ध्यान वापरायचं आहे आणि पुढील वाक्य आहे तसं लिहायचं आहे. कसं होईल ते वाक्य, नो सूनर डिड ही कम दॅन ऑल गेव ॲन ॲप्लॉज. अशा पद्धतीनं आपण ॲज सून ॲजचं रूपांतर नो सूनरमध्ये करायचं आहे. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अ सेंटेन्स या सदराखाली तुम्हाला ह्या ॲक्टिव्हिटीज ग्रामरसाठी विचारल्या जाऊ शकतात. त्यातलं पहिलं एक विधान आपण सोडवूया. इथं बघा, ॲज सून ॲज द बिल इज पास्ड इट विल बिकम ॲन ॲक्ट. आता या वाक्यामध्ये आपण नो सूनर वापरूया. नो सूनर सहाय्यक क्रियापद इज दिलेला आहे. नो सूनर इज द बिल पास्ड दॅन इट विल बिकम ॲन ॲक्ट. आणखीन एक वाक्य आपण सोडवूया आणि राहिलेली 3 वाक्य तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा. तिथं बी, ॲज सून ॲज द थीफ एस्केप्ड द फॅमिली इन्फॉर्म्ड द पोलीस. आता ह्या वाक्यामध्ये नो सूनर वापरूया. नो सूनर डिड, एस्केप्ड असल्यामुळं डिड हे सहाय्यक रूप आपण तिथं वापरू. डूचं सहाय्यक रूप डिड. नो सूनर डिड द थीफ एस्केप than the family informed the police. In this way, you can transform all the remaining sentences with the help of a given some sentences using no sooner than. Now, activity number 15 is given on page number 82. Page number 82. Prepare a tourist leaflet on any one of the following. You may refer to the points given in warming up. म्हणजे ही ॲक्टिव्हिटी आपण वॉर्मिंग अपमध्ये सोडवलेली आहे. आता टुरिस्ट लिफलेट तयार करायचं आहे, म्हणजे पर्यटकांच्यासाठी मार्गदर्शक पुस्तक आपण तयार करायचे आहे, माहितीपत्रक तयार करायचं आहे. आणि ही ॲक्टिव्हिटी आपण वॉर्मिंग अपमध्ये सोडवलेली होती. पान नंबर 74 वरती ॲक्टिव्हिटी नंबर 2 दिलेली आहे. ह्या ॲक्टिव्हिटीच्या साह्यानं आपण ती ॲक्टिव्हिटी सोडवू शकतो. आता इथं ABCD दिलेले आहे. युअर होम टाउन, अ हिस्टॉरिकल प्लेस, अ प्लेस ऑफ अ नॅचरल ब्युटी, त्याच्यानंतर अ प्लेस ऑफ अ पिलग्रिमेज. आता इथं हाऊ टू गो देअर, वेअर टू स्टे, when to visit, what to see, shopping and any specialities about this tourist point. With the help of these points you can complete the tourist leaflet. Now you should open the warming up activity and with the help of given points you can complete these activities given on page number 74.
पान नंबर 74 वरती दिलेल्या जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या साहाय्यानं हाऊ टू गो देयर, तिथं नियरेस्ट रेल्वे स्टेशन, नियरेस्ट एअरपोर्ट, नियरेस्ट बस स्टँड असं दिलेलं आहे तिथं. त्याच्यानंतर वेअर टू स्टे, तिथं कुठं तुम्ही राहणार, सर्व माहिती तुम्हाला पान नंबर 74 वरती जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे त्या ॲक्टिव्हिटीच्या साहाय्यानं तुम्ही पूर्ण करा तिथं. आता विद्यार्थी मित्रो, लास्ट ॲक्टिव्हिटी नंबर 16 प्रोजेक्ट, एक प्रकल्प दिलेला आहे तिथं. ए, मेक अ लिस्ट ऑफ साइट्स फ्रॉम आवर स्टेट, म्हणजे आपल्या राज्यामधील काही साईट्स आहेत, काही ठिकाणं आहेत, त्यांची यादी तुम्ही बनवा. आणि ती यादी बनवत असताना दॅट आर इन्क्लुडेड इन द वर्ल्ड हेरिटेज साईट्स, म्हणजे जी जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये त्यांची नोंद झालेली आहे अशी ठिकाणं तुम्ही आपल्या राज्यामधील निवडा असं सांगितलेलं आहे. ट्राय टू व्हिजिट वन ऑफ देम, त्यातल्या एका तरी ठिकाणाला तुम्ही भेट द्या. राईट द इम्पॉर्टन्स ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट्स, त्यामध्ये वर्ल्ड हेरिटेज साईटचं महत्त्व काय आहे तेही उल्लेख करा. ऑल्सो राईट युअर इम्प्रेशन ऑफ इट इन युअर नोटबुक, आणि त्याबद्दल तुमचं मत काय आहे ते तुम्ही लिहा. आता इथं वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये आपल्या राज्यामध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत. त्याच्यामध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन आवर स्टेट्स in Maharashtra are Ajanta Caves, Ellora Caves, Elephant Caves, Chhatrapati Shivaji Terminals, and last one is Western Ghats. These all are the World Heritage Sites. In this way, here we have completed all the activities given on page number 82, unit number 2.6. Thank you very much.